माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे आजच्या मिनी व्लॉग मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। उन्हाळा म्हटलं की एक मात्र खूप मस्त गोष्ट होते, ती म्हणजे आपलं जे इडलीचं पीठ असतं ते असं छान जाळीदार होतं। आणि माझं सुद्धा जे मी काल भिजायला घातलं होतं पीठ ते रात्री वाटलं आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी जाळीदार असं वरती फुगून आलेलं आहे। आणि आठवड्यातून एकदा का होईना आमच्या घरामध्ये इडली डोसा हा पदार्थ नाश्त्यासाठी बनतोच। आणि आज तर शनिवार होता, मुलं घरी होती, तर म्हटलं की चला सकाळी सकाळी नाश्त्याला मस्तपैकी गरमागरम इडली सांबर चटणी सुद्धा करूयात। कारण दरवेळेला काय होतं ना, घाई गडबडीमध्ये फक्त मी कधी कधी सांबरच करते किंवा कधी कधी चटणीच करते। पण आज म्हटलं की चला, मला मूड आलेला होता मस्तपैकी चटणी आणि सांबर दोन्ही खायचा, तर म्हटलं की चला दोन्ही सुद्धा करूयात। पण त्याच्या अगोदर मी छान असा इडल्या छान कुकरला लावून घेतल्या। आता मला एक इथे सांगा की माझ्याकडे हा जो इडलीचा कुकर आहे ना, हा आहे अॅल्युमिनियमचा किंवा जर्मल म्हणतो आपण त्याला। सगळेजण म्हणतात खरं की हे वापरायचं नाही, पण आता एवढा चांगला कुकर फेकून पण देऊशी वाटेना, मला घ्यायचाय खरं स्टीलचा। पण आता तुम्हीच मला सजेस्ट करा की काय करू, इतका छान 4 लेयरचा असलेला हा इडलीचा कुकर आहे जर्मलचा अॅल्युमिनियमचा। तुम्हीच सांगा, मोडू का मी हा कुकर आणि स्टीलचा घेऊ का? कारण बाकीची सगळी भांडी जवळजवळ मी स्टीलची घेतलेली आहेत, पण आता फक्त हा एवढा इडलीचा कुकरच राहिलेला आहे। तर असं छान असं चटणीचं वाटण मी वाटून घेतलं। त्याच्यासाठी आहे ना, ह्या वेळेला मी मस्तपैकी फुटाण्याची डाळ वापरली होती। दरवेळेला मी आपले शेंगदाण्याची चटणी करत असते। आणि हे जे तुम्हाला भांड दिसतंय ना चटणीचं, हे माझ्या आईने मला दिलं होतं जेव्हा ती साऊथ मध्ये गेली होती एका ट्रिपला, त्यावेळेला तिने मला हे आणून दिलं होतं। खूप गोड आहे हे, मस्तपैकी त्याला हँडल वगैरे आहे पकडायला, आणि मी अजूनपर्यंत ते इडलीच्या चटणीसाठी रेग्युलरली वापरत असते। आणि इथे एकीकडे माझी चटणी तयार होईपर्यंत इडल्यांचा एक घाणा सुद्धा झाला होता। त्या इडल्या ज्या आहेत त्या मस्तपैकी जाळीवर काढून घेतल्या मी, कारण थोड्या वेळ ना जाळीवर ठेवल्या म्हणजे ना त्याला अशी वाफ पकडत नाही आणि अशा ओलसर होत नाहीत इडल्या। आणि एका बाजूला बघू शकता तुम्ही मस्त गरम गरम सांबर तयार करून घेतलं होतं। या सांबराला ना मी मम्मीने दिलेला मस्तपैकी साऊथ इंडियन मसाला वापरला होता बरं का। आणि इथे हे सानवीचं ताट बघू शकता तुम्ही मस्तपैकी तयार झालेलं आहे। आणि आज अगस्त्यच्या रिझल्ट डे होता, तर त्याच्यासाठी आज आम्ही त्याच्या शाळेत गेलो होतो। त्याचा छान परफॉर्मन्स झालेला आहे। काय तो प्ले ग्रुपला होता, तर इथे काही मार्क किंवा ग्रेड वगैरे काही देत नाही, जे काय आहे ते छान परफॉर्मन्स होता असं त्याच्या टीचरने सांगितलं। तर असं ब्लिंकिट वरून मी तुम्हाला सांगितलं कालच्या मिनी ब्लॉग मध्ये की मी काही भाज्या ऑर्डर केल्या होत्या। बाकीच्या भाज्या इतक्या छान आल्या ना, पण ही वांगी काय अशी आली काही कळालंच नाही मला। आणि कंप्लेंट पण मी केली त्यांच्याकडे, त्यांनी त्याचे 20-22 रुपये काय असतील पावशेर वांग्याचे ते रिफंड पण केले। तर असो रिझल्ट वगैरे घेऊन आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारीला मी लागले, पटापट स्वयंपाक करून घेतला, चपात्या करून घेतल्या। तर असा होता माझा दिवस आणि आजचा मिनी ब्लॉग। कसा वाटला, आवडला तर एक लाईक नक्की करा। आणि ते वर एक मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून जर तुम्हाला हवं असेल तर शॉपिंग करू शकता। आणि खाली त्रिकोणी प्ले बटनवर एक लॉंग व्हिडिओ टॅग केलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा। आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब देखील नक्की करा। चला तर मग काळजी घ्या, बाय।